स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा 1 मेला आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप योगेश देशपांडे सर माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यांना थँक्यू म्हणायचं मला, कारण का आमच्या पिढीला खरंच गरज होती. सुधीर सर त्यासोबतच गदिमांची जी काय ती हिस्ट्री होती ते आम्हाला एका सिनेमातून पाहायला मिळतं. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, हा एक्सपेरिमेंट आणि हा आमच्यासमोर आणण्याबद्दल. कसा होता सगळा एक्सपिरियन्स विचारेन मी. आणि आज 69 वर्ष पूर्ण होतात गीत रामायणाला आणि हा योग खूप छान आहे. काय सांगा? मला वाटतं बाबूजी आणि गदिमा ही दोन व्यक्तिमत्व महाराष्ट्राची दैवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. ज्यांच्या अद्भुत प्रतिभेतून 69 वर्षापूर्वी गीत रामायणसारखं इतकं महाकाव्य तयार झालं, इतकं संगीतमय, इतकं भावपूर्ण असं महाकाव्य तयार झालं. ही खरं तर मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रीयन किंवा आपल्या मराठी माणसाची फार मोठी देण आहे त्या माणसांना. कारण पिढ्यानं पिढ्या या संगीतावर आपण पोचल्यात असं म्हणतो सांस्कृतिकदृष्ट्या. त्यामुळे बाबूजींना वंदन, गदिमांना वंदन आणि त्यांच्या सगळ्या या कार्याला फार मोठा सलाम. आणि त्यांच्या इतक्या मोठ्या कार्यामुळे कदाचित मला वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये, सिनेमा क्षेत्रामध्ये लेखक दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून मला काहीतरी घेऊन येण्यासाठी एक मोठी संधी मिळाली असं मी समजतो. आणि प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ही फार मोठी सांस्कृतिक पर्वणी ठरेल. त्यांच्या सर्व भावभावनांना पूर्णत्व मिळाल्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीचा हा चित्रपट आणि अशा पद्धतीचं या लोकांचं देण या सिनेमामधून तुम्हाला बघायला मिळणार आहे. आमची पिढी त्या एरामधली नाही आहे, पण त्यांची गाणी एव्हरग्रीन आहेत. आम्ही आजही ते ऐकतो. आमच्या आजी आजोबांमुळे, आईवडिलांमुळे आम्ही ऐकत आलो आहे घरात. पण हा एक्सपेरिमेंट करावा हा थॉट कधी सुचला होता आणि कास्टिंग कसं करण्यात आलं होतं? कारण का बायोपिक म्हटल्यावर खूप बारकाईने कास्टिंग करावं लागतं. काय सिनेमाचा थॉट आयडियली 4-4.5 वर्षापूर्वी सुचलेला आहे आणि तेव्हापासून मी रिसर्च सुरू केला, त्यावर काम सुरू केलं, स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली. अर्थात श्रीधर फडकेजींनी मला औपचारिक संमती दिली आणि मी त्यांचे आभार मानतो कायमच की त्यांनी मला ते सगळे लाईफ राईट्स दिले आणि त्यामुळे मी हा सिनेमा उत्तमरित्या बनवू शकलो. तो विचारलेला प्रश्न अत्यंत चांगला आहे की कास्टिंग हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. कारण पिरियड फिल्म आहे, बायोपिक आहे, लोकांना माहिती असणारी पात्र आहेत. म्हणजे बाबूजी काय, गदिमा काय, राजा परांजपे, आशा भोसले, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी अशा सगळ्या तगड्या व्यक्तिरेखा याच्यामध्ये आहेत. ललिताबाई फडके, माणिक वर्मा. मी थोडासा शिक्षणानं चित्रकार आर्टिस्ट असल्यामुळे मी प्रत्येक ह्या कॅरेक्टर्सना जवळजवळ 2 वर्ष इलस्ट्रेटिव्ह फॉर्ममध्ये बघत होतो की यांना मी आजच्या काळामध्ये जर रिप्लेस करायचं असेल, रिप्लेस होणं शक्य नाही, पण आजच्या काळामध्ये त्यांना आणायचं असेल तर कसं आणता येईल. यातनं निर्माण झालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या कॅरेक्टर ट्रेट्सचा अभ्यास करत 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 मी या पात्रांपर्यंत पोचलो. जी पात्रं आज तुम्हाला इथे दिसत आहेत आणि ती आजच्या पोस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत. आणि ती तंतोतंत चपखल तशी दिसणारी ही माणसं उभी केली आहेत. त्यात आमच्या मेकअपमन आणि कॉस्ट्युम डिझायनरचं कसब आहे. आणि जरी मला दिग्दर्शक म्हणून हा कॅरेक्टर हे ॲक्टर हे चांगलं करू शकतील असं वाटत असलं तरी पडद्यावर दिसताना त्यांना तशा पद्धतीनं प्रेझेंट करण्याची ताकद असणारी टीमसुद्धा तुमच्याबरोबर असावी लागते, जी फॉर्च्युनेटली मला वाटतं की बाबूजींचे आशीर्वाद आहेत ती टीम मला मिळाली आहे. सो त्यामुळे कॅरेक्टर्स तुम्हाला प्रत्येक तंतोतंत ओबेऊब तशी बघायला मिळणार आहे. उर्मिशी बोलताना ती म्हणाली की तिने रील पोस्ट केलं होतं इंस्टाग्रामवर, त्याच्यावरनं तिचं कास्टिंग करण्यात आलं की ती त्या लुकमध्ये बरोबर दिसते. तर तो एक किस्सा काय? अगदी म्हणजे अक्षरशः कास्टिंग चालू असताना एक दिवस आधी तिचं रील मी पाहिलं होतं. बाबूजींचंच गाणं त्या रीलला होतं आणि छान अंबाडा असलेली त्याला असं गजरा माळलेली सुंदर दिसणारी मृण्मयी मला तिथं दिसली. आणि तडक मी तिला फोन केला आणि म्हटलं तुझं कालचं मी रील पाहिलं, तुला या कॅरेक्टरसाठी मला कास्ट करायची इच्छा आहे. ती म्हणाली मला इच्छा वगैरे सोडून दे, मी येते उद्या सकाळी आणि आपण भेटूया आणि ऑडिशन काय तुला घ्यायची असेल तर घे. मी म्हटलं ऑडिशनची आवश्यकता नाही, कारण ती नटी उत्तम आहे, त्यामुळे तिचं कास्टिंग त्या पद्धतीनं झालेलं आहे. सुनील सरांचं कास्टिंग कसं होतं? म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळा किस्सा बनेल अशी कास्टिंग झाली आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? सुनील बर्वेंचं कास्टिंग करताना मला सगळ्यात पहिला एक मुद्दा वाटला तो म्हणजे तो गायक नट आहे. कारण बाबूजींची व्यक्तिरेखा जर उभी करायची असेल तर गाणं माहिती असलेला किंवा समजू शकणारा व्यक्ती आवश्यक असतो. आणि सुनीलकडे बराचसा बाबूजींच्या चेहऱ्याचा रिझेम्बलन्स येईल असा तो नक्की त्याचा चेहऱ्याला थोडेसे मेकअप आणि बाकी काही संस्कार करून म्हणलं आपण करू शकतो. सो सुनीलला जेव्हा मी विचारलं की तू मुळात गातोस,
जरी माईम करायचं असलं, मूळ संगीत आपण बाबूजींचा मूळ आवाज या सिनेमात जरी वापरत असलो तरी तो प्रेझेंट करणारा ताकदीचा नट असणं गरजेचं असतं आणि म्हणून सुनीलचा चॉईस या भूमिकेसाठी मी केला आहे. तुम्ही जो मुद्दा मांडताय की गीत रामायणामुळे रेडिओज विकले गेले होते त्या काळी, माझ्या आजी आजोबांकडनं हा किस्सा मी ऐकलेला, तो आता आम्हाला अनुभवायला मिळतो. त्यासाठी खरंच थँक्यू सर. आणि या टीजरमुळे खरंच उत्सुकता वाढली 1 मेची. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही इथे आलायत, एवढा मोठा छान आमचा इव्हेंट कव्हर करताय आणि आजच्या दिवशी तुम्हाला नक्की तोच सुवर्णक्षण जो 1 एप्रिल 1955 रोजी होता तो इथे अनुभवायला मिळणार आहे या टीजरमधनं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.